वसा जनसेवेचा. शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकावरून निर्माण झालेला वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत शिंदे गटाचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला अर्वाच्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक पवित्र्यात उतरली असून उद्या बुलढाण्यात शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी हजारो आंबेडकर अनुयायी आणि शिवप्रेमींना या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. दरम्यान या पुस्तकावरून उफाळलेला हा वाद आता राजकीय आणि सामाजिक संघर्षात रूपांतरित होण्याची चिन्हे दिसत असून बुलढाण्यातील वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासह जगापर्यंत पोहोचवणारे कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांनी जी पुस्तकेचं लिखाण केलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी केलेले आहे. काल आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर सामूहिक वाचन शिवाजी कोण होता या पुस्तकाचं करण्याचे आदेश आले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहरामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करणार आहे. तरी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष नात्याने मी तमाम ज्या भारतीय संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारे तसेच भारतीय संविधानाचा आदर करणारे संविधानवादी लोकांनी या सामूहिक वाचनामध्ये सहभागी व्हावं असं जिल्हाध्यक्ष नात्याने मी सर्वांना आवाहन करतो. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.